वापस येतात आणि वापस आल्यानंतर पर्णकुटीमध्ये बघितलं तर सीता नाही। प्रभू लक्ष्मणजीला म्हणतात की लखन आपको बोला था ना सीता का ध्यान रखना। तेव्हा लक्ष्मणजी म्हणतात प्रभू दादा मी येणार नव्हतो पण वहिनीने मला शपथ घातली म्हणून मला यावं लागलं। मग प्रभू रडतात, लक्ष्मणजी रडतात आणि रडत असताना प्रभू आकाशाकडे बघून रडत नाहीत, जमिनीकडे बघून रडत नाहीत का? याचं कारण आहे की प्रभूला वाटलं आपण जमिनीकडे बघून रडावं तर तिला वाटेल पृथ्वी ही रामाची सासू आहे, पृथ्वी ही रामाची सासू आहे। मग प्रभूला वाटलं जमिनीकडे बघून रडावं तर सासूला वाटेल की माझा जावई रडका निघाला। धनुष्य तोडलं तेव्हा कर्तबगार वाटला होता पण रडकाच निघाला, म्हणून प्रभू जमिनीकडे बघून रडत नाही। आकाशाकडे बघून का रडत नाहीत प्रभू? तर सूर्याला वाटेल की माझ्या वंशामध्ये रडकं पोर जन्माला आलं, म्हणून आकाशाकडे बघून रडत नाहीत, जमिनीकडे बघून रडत नाही। आणि मग प्रभूने एका वृक्षाचा बुंधा कवटाळला आणि त्या वृक्षाला कवटाळून प्रभू रडू लागले आणि तो वृक्ष होता अशोकाचा। प्रभू म्हणतात अशोका अरे तू तरी सांग माझी सीता बघितली का? बराच वेळ तिथेच प्रभू थांबतात, शेवटी प्रभूच म्हणतात अशोका अरे तू कसा सांगशील, तू अशोक आहे ना, तुला दुसऱ्याच्या शोकाची काय कल्पना आहे? तुला सगळं जग अशोक म्हणतंय, तुला शोक काय कळणार आहे दुसऱ्याचा? आणि मग प्रभू रडत असताना प्रभूच्या कानावरती एक आवाज येतो, तो आवाज कोणातरी पक्षाचा आहे। आवाज आल्यानंतर त्या आवाजाच्या दिशेने प्रभू जातात, लक्ष्मणजी जातात। गेल्यानंतर बघितलं तर जटायू रक्तामध्ये पडलेला। प्रभू तिथे जातात, जटायूची मान आपल्या मांडीवरती घेतली। मांडीवरती घेतल्यानंतर प्रभू विचारतात की नाथ दशान यह गती केली, काका ही तुमची दशा कोणी केली? तेव्हा जटायू म्हणतो की बस प्रभू तुम्हाला बघायचं होतं म्हणून मी माझा जीव ठेवला, नाही तर केव्हाच जीव सोडला असता। तुम्हाला बघितलं बस झालं। पण प्रभू म्हणतात जटायू तुम्हाला पुन्हा जिवंत करू का? प्रभू म्हणतात जटायू म्हणतो नाही का? 4 पुत्र त्या दशरथा अंतकाळी एकही नव्हता। 4 पुत्रांचा पिता राजा दशरथ, त्याच्या मरणाच्या वेळी याच्यातलं 4तलं एकही नव्हतं, पण त्याचा प्रिय पुत्र राम त्याच्या मांडीवर माझी मान, हा मरायचा चान्स मी सोडणार नाही प्रभू, म्हणून तुम्ही मला जीवन दान देऊ नका, मी मरायला तुमच्या मांडीवरती तयार आहे। आणि मग जटायूला प्रभू सद्गती देतात। पुढे प्रभू येतात, पुढे आल्यानंतर कबंद नावाचा राक्षस प्रभूला आडवा येतो। प्रभूने त्याचाही उद्धार केला का? त्याने आदल्या जन्मामध्ये ब्राह्मणाचा द्वेष केला म्हणून त्याला राक्षस व्हावं लागलं, म्हणून त्याचाही उद्धार करून प्रभू पुढे येतात। पुढे आल्यानंतर एक कथा आहे पहा, सर्वांना माहिती आहे। एक भिल्लांचा राजा शबर आणि त्याची कन्या शबरी आपल्या मुलीच्या लग्नासाठी अल्पवयामध्ये लग्न करण्याची पद्धत असल्यामुळे राजाने तिच्या पित्याने पशूंची दावण बांधलेली, पशु आणलेले, दारूचे माठ आणलेले। तेव्हा लहान शबरी होती, शबरी विचारते की बाबा हे दारूचे माठ, हे गोजीरवाण्या पशुची दावण कशासाठी? त्यावेळेस शबर राजा सांगतो की बाळा तुझं उद्या लग्न आहे आणि यांची मेजवानी दिल्याशिवाय पाहुणे खुश होत नाहीत, नाहीतर नावं ठेवतात आपल्याला। मग शबरी म्हणते हे पशु मारणार बाबा? आज नाही बेटा, उद्या सकाळी। आणि मग शबरी रात्रभर झोपण्याचा प्रयत्न करते की आज माझा जन्म झाला नसता तर उद्या ह्या गोजीरवाण्या पशुचा बळी गेला नसता, या पशुचा बळी जातो याला कारणीभूत जन्म माझाच आहे ना। म्हणून मध्यरात्री उठली शबरी, जी निघून गेली ती मरेपर्यंत बापाला दिसली नाही। बरं भिल्लांचा राजा होता, भिल्लांना सगळी अरण्याची माहिती होती, कप्पा ना कप्पा पिंजून काढला आदेशानुसार, तरी पण शबरी का सापडत नाही? याचं उत्तर असे की एक मेलेला उंट
त्याचं पोट फुटलेलं, कोले कुत्रे तोडतात, दुर्गंधी सुटलेली. तिथपर्यंत शबरी येते. शबरी विचार करते, माझा बाप भिल्लांचा राजा आहे, भिल्ल सगळं अरण्य पिंजून काढतील, मला शोधतील, पुन्हा माझं लग्न ठरेल आणि पुन्हा त्या पशुचा बळी जाईल. मग एवढं करण्यापेक्षा, एवढे पशु माझ्या लग्नासाठी मारल्यापेक्षा आपण मेल्या पशुजवळ आश्रयानं राहावं, म्हणजे त्या पशुचा बळी जाणार नाही. समजलं? मेलेल्या उंटापाशी शबरी का थांबते? दुर्गंधी सहन होत नाही शबरीला, तरी पण थांबते का? की एवढे पशु माझ्या लग्नासाठी मारल्यापेक्षा आपणच मेल्या पशुजवळ थांबावं, मग त्यांचा बळी जाणार नाही. मग सर्व अरण्य पिंजून काढलं पण शबरी सापडत नाही. पूर्वजन्माईच्या पुण्याईनं शबरी मातंग गुरुदेवाच्या आश्रमामध्ये येते. तिथे आल्यानंतर सकाळी पहाटे मातंग गुरुदेव आणि त्यांचे शिष्य स्नानाला पंपा सरोवरामध्ये जातात. तिथूनचा रस्ता शबरी हातानं साफ करते. मातंग गुरुदेवाच्या आश्रमापासून शबरी पंपा सरोवरापर्यंत हातानं रस्ता साफ करायचे, हातानं. किती दिवस नाही, किती वर्ष नाही, किती महिने नाही, जन्मभर. तरी मातंग गुरुदेवाला तपास नाही की इतकी वर्ष हा रस्ता कोण साफ करते. एकदा शबरीला म्हातारपणामुळे विलंब झाला झाडावरती चढायला, आणि मग मातंग गुरुदेव त्यांचे शिष्य स्नानाला चालले होते. कोणीतरी आकृती तिकडे चुळबुळ करते म्हणून मातंग गुरुदेव म्हणतात की कोण हे? त्यावेळेस शबरी घाबरली, लटलट कापू लागली, हात जोडले, पांढरे केस झालेले, सुरकुत्या पडलेली, मान वाकलेली. हात जोडून नम्रतेने म्हणते की बाबा, मी एक भिल्ल जमातीत जन्माला आलेली भिल्लीन आहे. गुरुदेव म्हणतात भिल्लीन? हो बाबा. इतकी वर्ष हा रस्ता कोण साफ करते? मीच करते बाबा. काही उद्देश? काही उद्देश नाही, फक्त साधू संतांची सेवा घडावी एवढाच उद्देश. गुरुदेव म्हणतात बघा, आम्हाला सांगून विचारून का रस्ता साफ केला नाही? भीती वाटली महाराज. कशाची? तुम्ही पवित्र साधू संत एका भिल्ल जमातीत जन्माला आलेल्या भिल्लिनीची सेवा स्वीकारता किंवा नाही, म्हणून मी चोरून सेवा केली बाबा, दुसरा काही उद्देश नाही. गुरुदेवाचे शिष्य होते ते म्हणतात, गुरुदेव ही भिल्लीन आहे, हिनं हातानं रस्ता साफ केला, आपण त्याच्यावरती स्नान करून आश्रमामध्ये गेलो, आपल्या कर्माला बाधा आली. असं कोण म्हणतं? शिष्य गुरुदेवाला म्हणतात. पण गुरुदेव म्हणतात, अरे हे तुकडे भगवंताने निर्माण नाही रे केले, माणसाने केले. उंच नीच काही नेने भगवंते, तिष्ठे भाव भक्ती देखून या. पण शिष्य म्हणतात की गुरुदेवाचं म्हातारपणामुळे डोकं बिघडलं असावं, आपण दुसऱ्या रस्त्याने जाऊ. शिष्य दुसऱ्या रस्त्याने निघाले. शबरी आणि मातंग गुरुदेव बोलत बसले आणि जाऊन बघतात नेहमीच जे सरोवर होतं पाण्याने भरलेलं तलाव, ते जाऊन बघतात तर आज काय आश्चर्य, ते रक्ताने भरलं पूर्ण सरोवर. सरोवर रक्ताने भरलेलं बघून ते शिष्य घाबरले आणि पळत गुरुदेवाकडे येतात. गुरुदेव क्या हुआ? सरोवर रक्ताने भरलं. गुरुदेव म्हणतात बरोबर आहे, जन्मभर केलेल्या सेवेची तुम्ही उपेक्षा केली, तिला भिल्लीन म्हणता, तिच्यामुळे कर्माला बाधा आली म्हणता. अरे तिच्या चरणाचं तीर्थ घेऊन त्या सरोवरामध्ये टाका, सरोवर पूर्वत होईल. पण शबरी म्हणते, बाबा तुम्ही थोर साधू संत, माझ्या पायाचं तीर्थ कुठल्या नरकाला जाऊ मी? पण गुरुदेव म्हणतात, शबरी जगातल्या तीर्थाला पवित्र करणारं तीर्थ तू आहे, म्हणून शबरीच्या चरणाचं तीर्थ नेऊन त्या सरोवरामध्ये टाकलं तर सरोवर पाण्याने भरलं. एवढा अधिकार शबरीचा. अनेकाचे अंगे ऐसे बळ नाही, अनेकाचे अंगे ऐसे बळ नाही, अनेकाचे अंगे ऐसे बळ नाही, अनेकाचे अंगे डबल दिसावर अनेकाचे अंगे ऐसे बळ नाही, तीर्थ जगी
तीर्थ जगे दान व्रत हा तप तीर्थ जगी दान व्रत तप तीर्थ जगे दान व्रत हा ऐसे बळनागे अनकाचे अंगी ऐसे बळनागे अनकाचे अंगी ऐसे बळनागे अनकाचे अंगी ऐसे बळनागे अनकाचे अंगी ऐसे बळनागे अनकाचे एवढा अधिकार शबरीचा होता. आणि मग शबरीला आश्रम तिथे बांधून देण्यात आलं. शबरीला प्रवचन ऐकण्याची संधी सुद्धा प्राप्त होत असे. आणि एकदा स्वतः गुरुदेव मातंग शबरीच्या आश्रमामध्ये जातात. आश्रमामध्ये गेल्यानंतर शबरीने दर्शन घेतलं गुरुदेवाचं आणि गुरुदेवाच्या डोळ्यामध्ये पाणी बघितलं. शबरी विचारते, गुरुदेव आपके आंखों में आंसू? हा शबरी, क्यों? कुछ दिन बाद मैं निजधाम जा रहा हूँ. शबरी म्हणते, हमें छोड़कर? हाँ शबरी, लेकिन खुशी के आंसू है. कौन से बात की खुशी गुरुदेव? जे तप करून उलटे झाडाला टांगून ज्याला कावळे तोडतात, ज्याचं मांस खातात, त्यांना भगवान न दर्शन देणारा तुझ्या झोपडीमध्ये तुला दर्शन द्यायला एक दिवशी येणार आहे, हे सांगताना मला आनंद होत आहे. पण शबरी म्हणते, उस समय आप नहीं रहोगे गुरुदेव. नहीं तो ये शबरी कैसे पहचानेगी कि वो भगवान है? गुरुदेव म्हणतात, मेरे वचन पर विश्वास रखो शबरी. जो पुरुष तुम्हारे झोपड़ी में आएगा वो भगवान ही होगा. भगवान के सिवा दुसरा पुरुष तुम्हारी झोपड़ी में कोई नहीं आएगा. आणि मग त्या दिवसापासून शबरी रामाची वाट बघते. कधी? तेव्हा रामाचा जन्मच व्हायचा होता. किती दिवस वाट बघितली असेल शबरीने? शबरी विचार करते, भविष्य काळाच्या चिंतनामध्ये मग्न आहे की माझे रामचंद्र येईल, बसायला आसन देईल, खायला फळ देईल. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का पावन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का पावन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. मेरे घर में दर्शन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का पावन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. भविष्य काळाच्या चिंतनामध्ये शबरी मग्न आहे की जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. म्हणते, ज्यावेळेस माझे रामचंद्र येईल तो दिवस किती धन्य असेल. ज्यावेळेस रामचंद्र येईल त्यावेळेस मी बागेमध्ये जाऊन फुलं तोडून आली. बगिया में जाकर मैं तो कलिया तोड़ा लाऊंगी, हार बनाऊंगी, गले में पहनाऊंगी. रामचंद्र भगवान की जय. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे,
वा वा. मेरे झोपडी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. ज्यावेळेस रामचंद्र येईल माझ्या झोपडीचं सुद्धा भाग्य उजळेल. उजळले भाग्य आता. अवघी चिंता हरली. आणि मग शबरी म्हणते रामचंद्र येईल, बसायला आसन देईल, खायला फळं देईल. आणि मग तो दिवस उजळला. रामचंद्र प्रभू पुढे, लक्ष्मणजी मागे. असं करत करत आश्रमाच्या सानिध्यात आल्यानंतर एक त्यांना चमत्कार वाटला की लक्ष्मणजी विचारतात की भैया, हम 13 साल जंगल में घूमे लेकिन यहाँ तो क्या हो रहा है? वृक्ष का पत्ता पत्ता भी श्री राम जय राम बोल रहा है भैया. झाडाचं पान सुद्धा राम राम बोलतय. असा कसं काय इथे? त्यावेळेस प्रभू म्हणतात, अरे हा लखन, यहाँ एक महान भक्त शबरी जी का निवास है. उनकी साधना का प्रभाव, वृक्ष का पत्ता पत्ता भी राम राम बोल रहा है. अब उसे दर्शन देने के लिए हमें जाना होगा. मग आता राम प्रभू पुढे, लक्ष्मणजी मागे. शबरीच्या आश्रमाच्या पुढे, झोपडीच्या पुढे आलेत. आणि शबरी पुढे दारातच बसलेली, रामाची वाट बघत. आणि बसले असताना ज्यावेळेस प्रभू पुढे दिसतात, शबरीने काय करावं? प्रभू पुढे दिसतात, शबरीने आपले डोळे मिटले. आणि डोळे मिटल्याबरोबर, डोळे का मिटले? त्याचे 2 कारणे आहेत. एक तर डोळे मिटून आठवण करण्याची पद्धत आहे, स्मरण करण्याची पद्धत आहे. मग शबरी स्मरण करत होती कोणाचं? गुरुदेव मातंगाचं. आणि दुसरं एक कारण आहे की मी प्रभूला स्वप्नात पाहते का जागृतीत, म्हणून शबरीने डोळे मिटले. 2 कारण. आणि मग ज्यावेळेस प्रभू येतात, प्रभूला बसायला आसन दिलं. आणि शबरीने आपले हात प्रभूच्या चरणाकडे केले, असे ओंजळ केली प्रभूच्या चरणाकडे. प्रभूने शबरीच्या मनातला भाव ओळखला. प्रभूला वाटलं की शबरीला माझे पाय धुवायचेत, पण शबरीकडे काही पात्र नाही, काही परात नाही, धुण्यासाठी तांब्या नाही. म्हणून शबरीने असे हात केले. तुलसीदासजी म्हणतात की शबरी के पास भगवान के पाँव धोने के लिए कोई पात्र नहीं था, लेकिन भगवान के पाँव धोने की शबरी की पात्रता थी. हमारे घर में पात्र बहुत है, लेकिन भगवान के पाँव धोने की हमारी पात्रता नहीं है. भगवान वहां जाते हैं जहां पात्रता होती. आपल्या घरात घर भरून भांडी आहेत, पण देवाचे पाय धुण्याची आपली एवढी योग्यता नाही. शबरीकडे एकही भांड नाही, तांब्या नाही. ज्यावेळेस शबरीला भूक लागायची त्यावेळेस फळं खायची, ज्यावेळेस तहान लागायची त्यावेळेस पंपा सरोवरामधलं पाणी प्यायची. म्हणून शबरीकडे काही भांड नाही. म्हणून शबरीने आपले हात पुढे केले. त्याच्यावरती भगवंताने आपले अलगत पावलं सरकवली. त्याच्यावरती शबरीने आपलं डोकं टेकवलं. इतकी रडली, इतकी रडली, इतकी रडली. पाणी परात को हात छुवे नाही, नेनन के जल से पग धोये. डोळ्यातल्या आश्रूने शबरीने भगवंताचे पाय धुतले. आणि मग शबरीने भगवंताला बोरं खायला दिली. काही लक्ष्मणाला दिली. लक्ष्मणाने बघितलं तर प्रत्येक बोर टोचलेलं होतं. प्रत्येक बोर टोचलेलं होतं, अर्ध झालेलं होतं. तेव्हा लक्ष्मणजी भगवंताला विचारतात की भैया, प्रत्येक बोर टोचले, हे म्हातारीने उष्टी बोरं दिली वाटतं आपल्याला. तेव्हा प्रभू विचारतात की शबरी जी प्रभू, प्रत्येक बोर टोचलेले काय पाखराने खाल्ली का? शबरी म्हणती, नाही हो देवा, माझ्या प्राणप्रिय परमात्म्याला आंबट किंवा तुरट बोर जाऊ नये म्हणून मी शुद्ध दाताने चाकलेली बोर आहेत. शुद्ध दातानं. कोणतं कोलगेट वापरत होती दादा त्या अरण्यामध्ये? म्हणती शुद्ध दाताने चाकलेली बोर. आणि मग प्रभूचे डोळे भरून आले. लक्ष्मणजी म्हणतात की तब्येत बिघड गई क्या भैया? नाही म्हणतात का 13 वर्षाच्या वनवासानंतर मला माझी माता कौसल्य या शबरीमध्ये बघायला भेटली. त्यावेळेस मला रडू येते. मग हा प्रसाद आपल्याला परत जीवनामध्ये कधीच भेटणार नाही, म्हणून ही बोरं टाकून देऊ नको लक्ष्मणा, ती तू खा. आणि मग असं झाल्यानंतर शबरीला नवविधा भक्तीचं प्रतिपादन प्रभू करतात. आणि मग शबरीला विचारतात की शबरी, हमें सीता का तलाश करना है तो क्या करना पड़ेगा? तेव्हा शबरी सांगते की प्रभू, सुग्रीव के साथ मित्रता करो तो तलाश करना आसान हो जाएगा. सुग्रीवासोबत मित्रता करा, तुम्हाला सीता शोधण्यासाठी सोपं होईल. आणि मग शबरीला प्रभू उद्धार करतात, शबरीचा सद्गती देतात. आणि प्रभू पुढे जातात. पुढे जात असताना ऋषमुख पर्वताच्या पायथ्याशी प्रभू आहेत. आणि ऋषमुख पर्वतावरती 5 वानर बसलेली आहेत. 5 नल, नील, जामवंत, सुग्रीव आणि हनुमंत, ही 5 वानर बसलेली. आणि त्यातल्या सुग्रीवाचं लक्ष गेलं की खाली कोणतरी 2 व्यक्ती दिसत आहेत. सुग्रीव म्हणताय,
हनुमान क्या सखा सुग्रीव, हमें तो लगता है वालीने भेजे हुए होंगे वो दोन वीर. जे दोन व्यक्ती दिसत आहेत ना, मला वाटतं वालीनच आपला शोध करत करत आपल्या मागे पाठवली असावीत. मग विचारपूस करून येतो का ते दोन कोण आहेत. आणि मग पहिल्यांदा कथेमध्ये हनुमानजीचं आगमन झालेले आहे. पवनसूत हनुमान की जय. कथेमध्ये आता हनुमानजी येतात. आता कथेमध्ये जरा मजा येईल का. रामकथा जिथे जिथे असते तिथे तिथे हनुमानजी गुप्त रूपामध्ये असतात आणि ही कथा श्रवण करत असतात. आणि कथा श्रवण करत असताना जे जे कथेमध्ये बोलतात ना, त्याच्या डोक्यामध्ये हनुमानजी गदा मारतात. हे घरी गेले समजेल तुम्हाला. आणि मग हनुमानजी विप्र रूप कपिधरी लंकेवर सुमरीत चले नरहरी. आणि ब्राह्मण वेशामध्ये हनुमानजी येतात. ब्राह्मण वेशामध्ये आल्यानंतर रामप्रभू लक्ष्मण जे आहेत विचारलं की कोण हा. प्रभूला विचारतात ब्राह्मण वेशातले हनुमानजी. प्रभू म्हणतात देखो विप्र, आपने महाराज जी का नाम सुना है, अयोध्या के महाराज दशरथ जी का. हा सुना है. तो उनका बड़ा बेटा मैं श्री राम और मेरे छोटे भाई लखनलाल. जेव्हा परिचय झाला हनुमानजीला, आपला स्वामी आहे, परमात्मा आहे, साष्टांग दंडवत घातला. आणि त्या दंडवताचं वर्णन करता करता महादेवजीच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. ही कथा महादेवजी सांगतात पार्वतीला. सांगता सांगता महादेवजीच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. पार्वती म्हणते कथा सांगता रडता कशाला. शंकर म्हणतात तुला काय वाटलं पार्वती, तो हनुमान कोण होता. कोण होता. मीच होतो ना. तू का म्हणे रुद्रा अंजनीची आकुमरा. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. आणि मग जेव्हा ओळख पटली आपले प्रभू आहेत, प्रभूला आपल्या दोन एका खांद्यावरती प्रभू बसवले, एका खांद्यावरती लक्ष्मणजी बसवले. आणि मग आकाशमार्गी ऋषमुख पर्वतावरती घेऊन जातात. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. 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 राम लक्ष्मण जानकी 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 जय बोलो हनुमान की. पवन पुत्र हनुमान की जय. प्रभूला घेऊन ऋषमुख पर्वतावरती हनुमानजी जातात. गेल्यानंतर सुग्रीव तिथे आहे. सुग्रीवासोबत प्रभूची मैत्री करून देतात हनुमानजी. पण अग्नीच्या साक्षीने प्रभूची आणि सुग्रीवाची मैत्री झालेली आहे. मैत्री झाल्याबरोबर मग प्रभू विचारतात सुग्रीवाला. विचारपूस चाली त्यावेळेस सुग्रीवाला विचारलं की सुग्रीवा तू इथे का राहतो. त्यावेळेस सुग्रीव सांगतो की प्रभू मी आली वाली हे दोघ जण भाऊ, आमच्या दोघांचं एकमेकावरती खूप प्रेम. पण एक दिवशी काय झालं, एक मायावी राक्षस आला आणि त्याने आवाज दिला वालीला, वाली बाहेर आओ. आणि वाली ज्यावेळेस बाहेर येतो त्याने युद्धाला सांगितलं की माझ्यासोबत तू युद्ध कर. आणि मग माझा भाऊ वाली गदा घेऊन त्याच्या मागे, तो पुढे पळतो मायावी राक्षस, माझा भाऊ त्याच्या मागे, त्याला मदत करण्याकरता मीही त्याच्या मागे गेलो. आणि गेल्यानंतर एक अरण्य होतं, त्याच्यामध्ये एक गुहा होती. तो गुहेमध्ये तो राक्षस गेला आणि माझ्या वालीने सांगितलं की सुग्रीवा 15 दिवस या गुहेच्या दाराशी तू थांब. 15 दिवस मी आतमध्ये जातो आणि 15 दिवसात जर मी बाहेर आलो नाही तर समजायचं की वाली मेला. सुग्रीव म्हणतो देवा मी 1 महिना थांबलो त्या गुहेच्या दाराशी, पण त्यातून रक्ताचा पाठ बाहेर आला. मला वाटलं त्या मायावी राक्षसाने माझ्या भावाला वालीला मारलं, म्हणून तो राक्षस बाहेर येऊ नये म्हणून मी ती गुहा दगडाने पूर्ण त्याचं दार बंद केलं आणि मी पुन्हा किष्किंधेमध्ये आलो. आल्यानंतर सगळ्यांना सांगितलं की वाली मेला. माझी इच्छा नसतानाही सगळ्यांनी मला सिंहासनावरती बसवलं. असं झाल्यानंतर तिकडे वाली मेलाच नव्हता उदेवा, त्याने राक्षसाला मारलं होतं.
आणि त्याने ज्यावेळेस तो दाराशी आला त्याचा गैरसमज झाला की सुग्रीवाने हे संपत्तीसाठी केलं असावं, हे दरवाजा बंद केला असावा. मग त्याचा गैरसमज झाला. त्याने त्याच्या स्वतःच्या बळाने तो शिळा बाजूला केली आणि किष्किंधेमध्ये आल्यानंतर बघतो तर मी सिंहासनावरती बसलेला. त्याचा गैरसमज झाला. मला खूप मारलं हो देवा, माझी पत्नीही त्याने हिसकावून घेतली आणि मला इकडे हाकलून दिलं. असं म्हटल्यानंतर मग सुग्रीव म्हणतो की तुम्ही कशासाठी आलात देवा? तेव्हा प्रभू सांगता माझंही तसंच दुःख आहे बाबा की माझी पत्नी कोण्या राक्षसाने चोरून नेली मला माहित नाही. असं म्हटल्यानंतर सुग्रीव म्हणतात एक विमान आकाश मार्गी जात होतं, त्यातून एक महिला शोक करत होती, आवाज देत होती, पण त्या महिलेनं एक गाठोडी आमच्या ताब्यात सोडली देवा. ती आम्ही काही उघडून बघितली नाही, तुम्ही बघता का? आणि मग ती गाठोडी आणली. त्यामध्ये बघितले 3 प्रकारचे अलंकार सीतामाईचे, काल सांगितलेले केसातली केवरं, कानातली कुंडल, पायातली नुरपुर. ज्यावेळेस प्रभूने बघितली आणि ओळखली की माझ्या सीतेचेच अलंकार आहेत आणि मग प्रभूला खात्री झाली. आणि आता मग दुसऱ्या दिवशी प्रभू सुग्रीवाला म्हणतात आपल्याला युद्ध करावं लागेल का? वालीला मारायचंय आपल्याला. वालीला मारायचंय म्हटल्यानंतर मग किष्किंधेमध्ये सुग्रीव आणि वालीचं युद्ध चालू झालं. युद्ध चालू असताना सुग्रीव आणि वाली दिसायला सारखेच होते, सेमच होते. म्हणून प्रभूला त्यातला सुग्रीव कोणता आहे आणि वाली कोणता आहे हे ओळखू येत नाही. म्हणून सुग्रीवाच्या गळ्यामध्ये पुष्पमाला प्रभूने टाकले, फुलांचा हार टाकलेला की सुग्रीव मला ओळखायला यावा. त्या दोघांचं युद्ध चाललेलं आहे. युद्ध चालू असताना ज्यावेळेस सुग्रीवाला खाली पडताना प्रभू बघतात, प्रभूने बाण मारला, वालीला लागला, वाली रणमैदानामध्ये खाली पडला आणि खाली पडल्याबरोबर प्रभू तिथे जातात. वालीकडे गेल्यावर वाली म्हणतो की धर्म ही तव करे हो गुसाई, धर्म के लिए अवतार लेने वाले आप अधर्म करते हो. क्षत्रियाचा धर्म आहे समोरासमोर युद्ध करणे आणि तुम्ही झाडाच्या मागून बाण मारता, हे अधर्म करतात. पण प्रभू म्हणतात तू पापी आहेस का? स्वतःच्या भावाची पत्नी हिसकावून घेतली, तू पापी आहे. आणि मग वालीला प्रभू ज्यावेळेस वाली रणमैदानात पडला त्यावेळेस वालीची पत्नी तारा बिकल दे की रघुराया दीन ज्ञान हरी लेनी माया. तारा प्रभूला म्हणते की प्रभू तुम्ही माझ्या पतीला मारलं. प्रभू म्हणतात कोण तुझे पती? हे वाली माझे पती. प्रभू म्हणतात वाली नाव देहाला की जीवाला? ती म्हणते हे वाली माझे पती. म्हटले घेऊन जा. बघ म्हणते हा वाली माझा पती नाही देवा, मग यातला जीव माझा पती. मग प्रभू म्हणतात जीव न देखे मरण, रडण्याचं काय कारण? आणि मग असं झाल्यानंतर वालीने आपला पुत्र अंगदाचा हात प्रभूच्या हातामध्ये दिला, सांगितलं की प्रभू ये मेरा बेटा है, मेरे जैसा गलत कर्म ना करे, इसलिए आपके कार्य में सौंप रहा हूं, आप उसका स्वीकार करो. प्रभूने अंगदाचा स्वीकार केला. जे काही उत्तर क्रिया आहेत ते सुग्रीवा कर्वे सर्व करून घेतलेला आहेत आणि सुग्रीवाचा राज्याभिषेक प्रभूने केलेला आहे. लक्ष्मणा कर्वे राज्याभिषेक झाला. असं झाल्यानंतर इतक्यात 18 पद्म वानर आलेली आहेत. 18 पद्म वानर आल्यानंतर 4 तुकड्या तयार झाल्या, 4 दिशेने 4 सीता शोधण्याकरता. 4 ठिकाणी 4. पण प्रभू म्हणतात अरे यातल्या एकानंही सीता बघितली नाही आणि चालले सीता शोधायला. यांना विचारावं तरी सीता कशी आहे? गोरी एका सावळी, उंच एका बुटकी. मग इतक्यात हनुमानजीच म्हणतात की देवा हा आम्ही सीता शोधायला चाललो. मग सीतामाईला कसे कळेल की आम्ही रामाचे दूत आहेत? काहीतरी ओळख द्या ना तुमची. मग प्रभू म्हणतात मला माहित होतं हनुमंता, एवढ्या सगळ्यामध्ये तूच हुशार आहे, बुद्धिमता वरिष्ठम. आणि मग प्रभूने आपली मुद्रिका दिली हनुमानजीकडे आणि सांगितलं ही मुद्रिका सीतेला दाव, जयंताची कथा सांग आणि करुणा निधान शब्दाचा वापर कर, म्हणजे रामाचे दूत आहेत हे सीतेचा विश्वास पटेल. असं म्हटल्यानंतर आता प्रभूची मुद्रिका आहे. प्रभूची मुद्रिका सेवक हातामध्ये बोटामध्ये घालू शकत नाही, हातामध्ये ठेवावी. तर रस्त्याने जाताना युद्ध करायचे आहेत, युद्धामध्ये कुठे कुणाच्या मारण्याच्या नादात पडली तर पुन्हा परत प्रभूकडे यावं लागेल. म्हणून हातामध्ये ठेवता येणार, बोटामध्ये ठेवता येणार, डोक्यावरती ठेवावी. तर आता जाताना ऋषींच्या पुढे नतमस्तक व्हावं लागेल ना, म्हणून डोक्यावरती ठेवता येणार. मग एक इंद्रिय असा निवडला की ज्याच्यामध्ये
मुद्रिका प्रभूची अंगठी सुरक्षित राहील. प्रभू मुद्रिका मेली मुख माही. प्रभूची मुद्रिका जिभेवरती हनुमानची ठेवतात आणि जिभेवरती ठेवून जय श्रीराम या जय घोषात हनुमानजी जातात सीतामाईचा शोध करण्याकरता. जात असताना एक अरण्यामध्ये सगळ्या सोबत जे होते मित्र त्यांना तहाना लागल्या, पण हनुमानजीला लागली नाही. का? ज्याच्या तोंडात चॉकलेट असतो तिथं घसा कोरडा पडत नाही, पण इथं हनुमानजीच्या मुखावर तर राम नामांकित मुद्रिका, तिथं घसा कोरडा पडण्याचं कारणच नाही. म्हणून सर्वांना तहाना लागली, हनुमानजीला लागली नाही तहान. मग एक गुहा होती, एक विवर होतो, त्यातून पशु पक्षी येत होते. यांनी विचार केला की कदाचित तिथे पाणी असावं. मग त्या विवरामध्ये सगळ्यांनी प्रवेश केला. प्रवेश केल्याबरोबर एक गुहा होती, त्यामध्ये एक तपस्विनी बसली होती, तिचं नाव स्वयंप्रभा. तपश्चर्या करत बसली होती. हे ज्यावेळेस तिथे जातात विचारलं की आता कोणतं युग चालू आहे रे? हे वानर म्हणतात आता त्रेतायुग. हे माताजी, अरे मी सत्ययुगापासून बसले. तुम्ही सीतेच्या शोधार्थ निघालात ना? हो माते. जा हात पाय धुवून या, पाणी पिऊन या. येतात, बसले. अरे तुम्ही सीतेचा शोध करायला चालले, डोळे उघडे ठेवून चालले का डोळे झाकून चालले? हे वानर एकमेकाला म्हणतात अरे म्हातारी काय चेष्टा करते का रे आपले, आपण काय डोळे झाकून चालले का म्हणाव? आम्ही डोळे उघडे ठेवून चाललो. मग ती म्हणते अरे सीता भक्ती है और भक्ती को पाना है तो अंतर्मुख होना है, सब जन आंखें बंद करो. सगळ्यांना त्या म्हातारीने डोळे बंद करायला लावले. यांनी सगळ्यांनी डोळे बंद केले. बंद केल्याबरोबर उघडले तर तिथे स्वयंप्रभा नाही, गुहा नाही, कोणीच नाही. 400 कोस विस्तीर्ण समुद्र पसरलेला. ते बघितलं, अरे म्हटले म्हातारी फसून गेली आपल्याला. बघितलं, आता विचार करता तिथलं खारट पाणी पिऊ शकत नाही, याच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही. माघारी आपण सीताचा बिन शोध घेता गेलो तर तिकडे सुग्रीव जिवंत ठेवत नाही. मग असा विचार करता करता एक अजून संकट येतं त्यांच्याकडे. काय? एक पंख तुटलेला गीध पक्षी. त्यांनी वानराला बघितलं, म्हणतात आप सबको खाता हूं, बहुत दिन से भूखा हूं, पुरे बंदर को खाता हूं. कोण म्हणतंय? गीध पक्षी. आता हे विचार करतात झालं, सीतेचाही शोध नाही, रामाचीही भेट नाही, हेही जिवंत ठेवत नाही. आपल्यापेक्षा जटायू भाग्याचा रे, मेला बिचारा राम कार्यासाठी. जटायूचं जेव्हा नाव ऐकलं तो पक्षी थांबला. तो म्हणतो तुम्ही जटायूला ओळखता? हे म्हणतात हो बाबा आम्ही जटायूला ओळखतो. तो पक्षी म्हणतो अरे जटायू माझा छोटा भाऊ, मी जटायूचा मोठा भाऊ, माझं नाव संपाती. आम्ही दोघे सख्खे भाऊ. एक दिवशी सूर्याच्या रथाचे गोडे खाण्याची इच्छा झाली. संपातीला आणि जटायूला, हे पक्षी आहेत, त्यांना सूर्याच्या रथाचे घोडे खाण्याची इच्छा झाली. उष्णता सहन न झाल्यानं जटायू खाली पडला. पण मी पुन्हा वर गेलो, अति जवळ गेलेले माझे पंख जळून खाक झाले. मी समुद्राच्या काठाला येऊन पडलो. चंद्रमा नावाच्या मुनीने माझा सांभाळ केला आणि त्यांनी सांगितलं की त्रेतायुगात श्रीरामाचे दूत येतील, त्यांच्या दर्शनानं तुमच्या पंखामध्ये चैतन्य येईल. जटायू संपाती म्हणतो की तुमच्या दर्शनानं माझ्या पंखामध्ये चैतन्य आलं, पण मला जास्त काही तुमची मदत करता येत नाही. पण माझी दृष्टी तीक्ष्ण आहे. तुम्ही सीतामाईचा शोध करतायत ना, मला इथून दिसते 400 कोस समुद्राच्या पलीकडे सीतामाई अशोक वनामध्ये अशोक वृक्षाच्या खाली रामप्रभूचं चिंतन करत बसलेली आहे. असं म्हटल्याबरोबर हनुमानजी धनुष्यातून बाण निघावा तसे हनुमानजी समुद्रावरून जातात. जात असताना समुद्र मैनाक पर्वताला म्हणतो की मैनाक, माझ्या अंगणातून राम भक्त चाललेला आहे, त्याच्या जरा खाण्यापिण्याची व्यवस्था करा. मैनाक पर्वत वर येतो समुद्रातून आणि विनंती करतो हनुमानजी विश्राम करो. हनुमान तेही परसा कर पुनि कीन प्रणाम, राम काज किन बिन मोहि कहा विश्राम. हनुमानजी म्हणतात मैं रामजी का काम करने जा रहा हूं, विश्राम करने नहीं. आणि मग तिथून पुढे हनुमानजी जातात. जात असताना पुन्हा एक संकट आलं. सुरसा नावाची राक्षसीन ती वरती येते. ती म्हणते मी आता या वानराला खाऊन टाकणार. तिने ज्या वेळेस 4 कोस तोंड उघडलं त्यावेळेस हनुमानजी 8 कोस जाड झाले. ती जसं जसं तोंड मोठं करेल त्याच्या डबल हनुमानजी होत होते. आणि त्या सुरसाने ज्या वेळेस समुद्रा एवढं तोंड केलं त्यावेळेस हनुमानजी एकदम छोटस वानराचं रूप धारण करून त्याच्या तोंडातून चक्कर मारून येतात 2-4.
म्हणतात अरे पागल बुड्ढी, इतने देर से बोल रही थी की खाती हो 2-4 चक्कर मार के बाहेर आया हो. ती म्हणते देवतांनी सांगितलं होतं परीक्षा घ्यायला म्हणून मी आले होते. बस यशस्वी भव. राक्षसीन होती पण आशीर्वाद देऊन गेली हनुमानजीला. असं झाल्यानंतर हनुमानजी लंकेमध्ये येतात. लंकेचं ते वैभव बघितलं. हनुमानजी बाहेरच थांबले. म्हटले इतक्या लवकर आतमध्ये जायला नको, थोडासा उशीर होऊ द्यावा. आणि मग रात्र झाली. मच्छरा एवढं रूप धारण करून, मशक समान रूप कपिधरी, मच्छरा एवढं रूप धारण करून हनुमानजी लंकेत येतात. लंकेत आल्यानंतर हनुमानजी सगळीकडे बघतात पण एक घर असं हनुमानजीला दिसलं ज्याच्यावरती राम राम लिहिलं होतं. तिथे जातात. हनुमान म्हणतात इथं लंका निशिचर निकड निवासा, यहा का सज्जन कर बासा. हनुमानजी विचार करतात हे लंका सगळं राक्षसाचं गाव आहे तर इथं राम राम म्हणणारा सज्जन असूच कसा शकतो. आणि मग हनुमानजी तिथे जातात. राम प्रभूचं भजन करतात. इतक्यात बिभीषण बाहेर येतात. बाहेर आल्यानंतर दोघा राम भक्तांची भेट झाली. विचारलं एकमेकांना. आणि मग बिभीषणाला विचारलं की तू या राक्षसात कसा राहतो रे एकटा. त्यावेळेस म्हणतात दाताच्या मध्ये जीभ असते ना हनुमंतात, तसं मला राहावं लागतं. असं म्हटल्यानंतर मग राम ज्यावेळेस हनुमानजी विचारतात की मला राम प्रभू भेटले पण सीतामाई भेटल्या नाहीत, मला सीतामाई कुठे आहे हे सांगा. आणि मग सीतामाई अशोक वनामध्ये आहे हे बिभीषणजी सांगतात. हनुमानजी तिथे जातात. सीतामाई बसलेली आहे. हनुमानजी रामकथा सगळी सीतामाईला ऐकवतात. आणि मग सीतामाई ओंजळ पुढे करते की एकतरी तारा माझ्या ओंजळीत पडावा की त्याद्वारा मी जाळून घेते स्वतःला. इतक्यात हनुमानजीनं जी मुद्रिका आणली होती प्रभूची ती सीतामाईच्या ओंजळीमध्ये सोडली. सोडल्याबरोबर सीतामाई म्हणते की कोण असेल माझ्या प्रभूची मुद्रिका घेऊन येणारा. आणि मग हनुमानजी छोट्याशा वानराच्या रूपामध्ये तिथे येतात. आल्यानंतर मग सीतामाईला विचारलं की कोण हे तू. हनुमानजी म्हणतात रामदूत मैं मातु जानकी, सत्य सपत करुणा निदान की, मैं रामजी का दूत हो. आणि मग राम प्रभूने शोध घेण्यासाठी मला पाठवलं पण प्रभूचा आदेश नाही तुम्हाला घेऊन जावं, नाहीतर आत्ताच मी तुम्हाला इथून घेऊन जाईल. आणि मग असं झाल्यानंतर सीतामाईला वाटलं की एवढं छोटंसं वानराचं पिल्लू ते म्हणते आताच घेऊन जाईल. त्यावेळेस हनुमानजीनं मोठं रूप धारण केलं. त्यावेळेस सीतामाई म्हणते बस बस हनुमान, जितना छोटा था उतना छोटा रे, मुझे भय लगता है. आणि मग पुन्हा हनुमानजी म्हणतात माँ मुझे भूक लगी है. सीतामाई म्हणते जाओ बगीचा में जाकर गिरा हुआ फल खाओ, जे पडलेलं फळ असेल ते खा. आणि मग हनुमानजी जातात. एकही फळ पडलेलं नव्हतं. हनुमानजी विचार करतात सीतामाईचा आदेश आहे की पडलेलं फळ खा, पण इथं एकही फळ पडलेलं नाही. मग हनुमानजी झाड उपटतात आणि खाली आपटतात आणि पडलेलं फळ खातात. हे सगळं करत असताना तिथं राक्षस होती पण झोपली होती. हनुमानजी म्हणतात हे रावणाचा फुकटचा पगार घेतात का. म्हणून हनुमानजीने स्वतः एक झाड उपटलं आणि त्या राक्षसावर नेऊन आदळलं. त्यावेळेस त्यांना जाग आली, त्यांची उतरली सगळी. आणि मग हनुमानजीने युद्धाला सुरुवात केली. युद्धाला सुरुवात करत असताना मग काही पळत जातात रावणाकडे की एक वानर आला आणि सगळा आपला बगीचा. असं म्हटल्यानंतर मग सगळे झाडं उपटली आपल्या बगीच्यामधली. असं झाल्यानंतर मग अक्षय कुमारला लावलं. अक्षय कुमार म्हणजे हिरो नाही, रावणाचा मुलगा, त्याचं नाव अक्षय कुमार. त्याला लावल्याबरोबर ज्यावेळेस हनुमानजीचं अक्षय कुमाराचं युद्ध चालू झालं, अक्षय मारला आणि ही बातमी रावणाकडे गेली. रावणाला म्हणतात तुमचा पुत्र अक्षय कुमार मेला. रावण म्हणतो अक्षय मेला आणि बाकीचे राक्षस काय करतात. तर ते म्हटलं की ते भजन करतात. रावण म्हणतोय दुश्मन का नाम लेते हुए तुम्हें शर्म नहीं आती. राक्षस म्हणतात शर्म तो बहुत आती है सरकार, लेकिन क्या करे वो गदा वाला बाबा मानता नहीं तो जबरदस्ती भजन करना पड़ता है. करा भजन सगळ्यांनी. प्रभु रामचंद्र भगवान की जय. असं झाल्यानंतर श्री राम जय राम जय जय राम. 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 सगळेजण म्हणा श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय
की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय प्रभू सद्गुरू राम